नमस्कार. रविवारचे 3 वाजलेत आणि भाग्य विजय हा विशेष कार्यक्रम घेऊन मी शिल्पा गुजर पुन्हा एकदा तुमच्याकडे आलेली आहे. आपल्या सोबत आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर. सर, स्वागत आहे आपलं कार्यक्रमात. नमस्कार. सरांचा गेल्या 22 वर्षांपासूनचा अनुभव आहे. गेल्या 3 पिढ्यांपासून त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यासोबतच ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये त्यांनी PhD सुद्धा केलेली आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो अगदी कॉमन आहे. प्रत्येकाच्या मनात किंवा प्रत्येकाच्या डोक्यात ज्या काही समस्या असतात, म्हणजेच कौटुंबिक ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भातला आजचा आपला एपिसोड आहे. खूप जणांनी सरांना मेल केले होते की याबद्दल खूप समस्या आहे, मग फॅमिलीचा हा इश्यू आहे, मग घरात अशी भांडणं होत आहेत, मग मुलांचं पटत नाहीये, सुनांबरोबर काही पटत नाही, बायको बरोबर पटत नाही. तर ह्या सगळ्यांचं एक कोलॅबोरेशन करून कौटुंबिक समस्या या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. सर, निश्चितच आपण आज कौटुंबिक समस्या या विषयावर बोलणार आहोत. कारण आपण पाहतो की मी आधीच्या एपिसोडमध्ये पण सांगितलेलं की समस्या नाही अशी कोणतीही व्यक्ती नाही आणि उपाय नाही अशी कोणतीही समस्या नाही. पण समस्येमध्ये काय असतं की आज सगळे भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळं एकमेकाची मन सांभाळणं, कौटुंबिक पहिले कसं की एकत्र कुटुंब पद्धती असायची, एक अनुशासन असायचं, एक घरचा कर्ता पुरुष असायचा, त्याच्या अंडरमध्ये बाकी सगळे असायचे आणि तो म्हणेल ती पूर्व दिशा असायची. आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपले विचार मांडण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं. त्यामुळे होतं काय की घरामध्ये मानसिक दोघांमध्ये व्यक्तिमध्ये क्लासेस निर्माण होतात. मग पती पत्नी असतील, बहीण भाऊ असतील, आई वडील, मुलगा वडील, आई वडील असतील, अशा अनेक जे कौटुंबिक समस्या आहेत तो विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत. त्याचं कारण की जेवढे काही मेल आले त्याच्यामध्ये मला 90% जास्त लोकांचे हे फॅमिली प्रॉब्लेम दिसले आणि त्यामुळं हा विषय आपण आज मांडत आहोत. सर, जन्मकुंडलीवरनं कौटुंबिक समस्यांचा शोध घेता येऊ शकतो का? निश्चित. काय असतं की मी तुला याआधी पण सांगितलेलं की चतुर्थ स्थान हे आपलं कुटुंब स्थान असतं. ते बिघडलं की कौटुंबिक सुख बिघडून जातं. बरोबर. तसंच पंचम स्थान हे संततीचं ठिकाण असतं. ते बिघडलं की संततीचं बिघडून जातं. किंवा बरेचदा असं होतं की आपण आता माझ्याकडे बरेच असे क्लायंट येतात की ते त्यांची पत्रिका दाखवतात आणि ते म्हणतात मला माझ्या मुलांकडून सुख आहे का नाही. कारण ही एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते की आज आपण आपल्या मुलासाठी खूप करतोय, पण पुढे भविष्यात तो आपल्याला विचारेल का, मग त्याची बायको त्याला कशी मिळाली तर मग ती पण आपल्याला विचारेल का, किंवा मग घरामध्ये काही वाद होतील का. तर ह्या सगळ्या गोष्टीचा बोध आपल्याला जन्मकुंडलीहून घेता येतो. आणि फक्त कसं आहे की आपण ते पाहत असताना मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणाचाही सल्ला घ्या, पण तो ज्यांच्याकडून सल्ला घेताय तो एकदम परफेक्ट असणं फार गरजेचं असतं. आणि ते सल्ला जर व्यवस्थित भेटला तर तुमचं कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि सगळ्या गोष्टी यशस्वी होऊ शकतात. सर, एखाद्या कुटुंबामध्ये जर काही वाद होत असतील, कलह होत असतील, तर जो कर्ता पुरुष आहे त्याचीच कुंडली बघायची की प्रत्येक सदस्याची कुंडली बघायची? कसं असतं की तुमचा लीडर कोण आहे ह्याला फार महत्व असतं. म्हणजे कळपाचा सरदार, म्हणजे वाघाच्या कळपाचा सरदार जर कुत्रा असेल तर ते वाघाच्या त्या कळपाला महत्व नाही. पण कुत्र्याच्या कळपाचा सरदार जो वाघ असेल तर त्याची वेगळीच दरारा असतो. तसा तुमचा जो लीडर असतो, घरातला जो मेन कर्ता पुरुष असतो, त्याचं अनुशासन, त्याचं स्वतःचं अनुशासन असणं फार गरजेचं आहे. मग ते घर असो, कुटुंब असो, किंवा राज्य असो, का प्रांत असो, का देश असो. जसं आपण पाहतो की आपल्या देशाचा लीडर, मेन लीडर तो जर चांगला असेल तर आपल्याकडे देशाचा दृष्टिकोन, बाकीच्या देशाचा पाहण्याचा दृष्टिकोन पण फार खूप वेगळा असतो. तसंच कुटुंबामध्ये आपला कर्ता पुरुष जर चांगला असेल तर आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बाकीच्यांचा पण फार वेगळा असतो. तसंच आपण जेव्हा घरामध्ये कलह निर्माण होतो तेव्हा कसं असतं की 12 राशी आहेत, 12 राशीचे स्वभाव वेगवेगळे आहेत. प्रत्येक माणसाचा हाताचे 5 बोटं सारखे नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीचे विचार पण वेगवेगळे असतात, स्वभाव पण वेगवेगळे असतात, काम करण्याची पद्धत पण वेगळी असते, बोलण्याची पद्धत वेगळी असते. कोणी एकदम फाटकन बोलून जातं, कोणी तोंडापच सुरू येतं पण मध्येच गिळून टाकतं, बोलत नाही. काही जण फक्त गपचूपच काड्या करण्यामध्ये पटाईत असतात. अशा आपण अनेक उदाहरणं पाहतो. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असते तेव्हा आपण एक तर मुख्य जो कर्ता पुरुष आहे त्याची कुंडली पाहतो. त्यासोबतच कोणाच्या संदर्भात वाद होतोय, किंवा तर सासू आणि सून बद्दल वाद होत असेल, किंवा मुलामध्ये आणि वडिलांमध्ये वाद होत असतील, किंवा बहीण भावामध्ये वाद होत असेल, तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषासोबत त्या दोघांची पण पत्रिका, जन्मकुंडली पाहणं तेवढंच गरजेचं असतं. ओके सर, कौटुंबिक सुख एका व्यक्तीच्या कुंडलीवरनं ठरवता येऊ शकतं का? निश्चितच. मी आताच तुला सांगितलं ना, सरदार कोण आहे याच्यावर डिपेंड आहे की तो मॅनेज कसा करतोय. पण जर कसं असतं की कर्ता पुरुष ज्याच्यावर ते कुटुंब अवलंबून असतं त्याचे जर काही निर्णय जर चुकले,
आता बरेचदा आता माझ्याकडे एक मागे एक उदाहरण देतो मी की माझ्याकडे एक इंजिनियर होते, मेकॅनिकल इंजिनियर. त्यांची चंद्रपूरला चांगली सर्व्हिस होती. तर त्यांना एका SP-ने मुलगी दिली आपली की इंजिनियर आहे, चांगलं पॅकेज आहे. आणि त्यांचा निर्णय चुकला, त्याने नोकरी सोडली आणि शेती करायचं ठरवलं. आता काय झालं त्यामुळं की ते जेव्हा लग्नाच्या वेळेस तर ते इंजिनियर होते, जॉब चांगला होता, पगार चांगली होती. आणि नंतर लग्नानंतर 1-1.5 वर्षांनी त्यांनी जॉब सोडला, गावाकडे आले आणि त्यांनी आपल्या शेतीचा व्यवसाय सुरू केला. मग राजकारण करायला लागले. मग त्याच्यामध्ये ते त्यांच्यासोबत त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळं अख्खं घर कुटुंब जे आहे, त्यांचे मुलं, त्यांची पत्नी, ह्या सगळ्यांना आईवडिलांना सुद्धा त्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागले. त्याकरता जेव्हा एखादा कुटुंब प्रमुख चुकतो त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. मग ते आरोग्याच्या दृष्टीने असतील किंवा व्यवहाराच्या दृष्टीने असतील, कोणत्याही दृष्टीने त्यांना हे माहीत असायला पाहिजे की आपल्या खांद्यावर ओझं काय आहे. त्याची जाणीव त्या कुटुंब प्रमुखाला असणं फार गरजेचं असतं. बरेचदा काय होतं की कुटुंब प्रमुख स्वतःच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतो, त्याला हे कळत नाही की ह्या निर्णयाचे परिणाम आपल्या घरच्यांना काय भोगावं लागतं. मग त्या ठिकाणी घरामध्ये मतभेद होतात, पती पत्नीमध्ये पण वादविवाद होतात. किंवा एखादं चांगलं पॅकेज आलं म्हणून आपण ही कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जातोय, तर मग तेव्हा आपण मुलांच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे, आपल्या पत्नीच्या मनस्थितीचा. किंवा ती जॉब करत असेल तर तिला जॉब सोडता येईल का तिला सोडावं लागू नये, अशा गोष्टी सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपण निर्णय घेतला तर निश्चित त्या ठिकाणी कुटुंबामध्ये सुख मिळू शकतं. नाहीतर मग आनंदी आनंद होतो. आनंदी आनंद घडे. बरं सर, खरं तर अनेक कुटुंबांमध्ये एक समस्या बघायला मिळते, म्हणजे आई वडिलांचं मुलांबरोबर पटत नाही, किंवा आईचं मुलावर पटत नाही, किंवा कधी वडिलांचं मुलांबरोबर पटत नाही, किंवा आई वडिलांचंच पटत नाही. तर हे जे काही पटत नाही एकमेकांशी, हे कुंडलीवरनं कळू शकतं का? कळतं ना. एक कसं असतं, एक बहीण भावाचं न पटणं, आई वडिलाचं न पटणं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो. आईच्या जन्म नक्षत्रावर किंवा वडिलाच्या जन्म नक्षत्रावर आणि त्याच चरणामध्ये जर मुलगा किंवा मुलगी जन्मली असेल तर त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होत असतात. एक दुसरी गोष्ट, त्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये कुटुंब स्थानामध्ये अशुभ ग्रह किंवा पापग्रह किंवा पापग्रहांची युती जर झाली असेल तर त्यांना एकमेकापासून सुख मिळत नाही. मग त्या अशा ठिकाणी काय होतं की दोघांना विचारच पटत नाहीत. मग ते एकदम टोकाचे असतात, म्हणजे एक पूर्व तर एक पश्चिम, एक दक्षिण तर एक उत्तर, असे दोघांचे भिन्न विचार असतात आणि कोणी कोणाचं ऐकायचं तयार नसतं. मी आजकाल पाहतो की बरेचदा आता आजकाल तर काय की 4च्या वर सदस्य नसतात घरामध्ये, आई वडील आणि 2 मुलं, एक मुलगा किंवा एक मुलगी. असं वातावरण असून सुद्धा तिथं लॉजिंग बोर्डिंग सारखं वातावरण असतं की प्रत्येक जण आपापलं येणार, आपापलं खाणार, आपापला TV पाहणार, आपापलं जाऊन झोपणार, एकमेकाशी कम्युनिकेशन नाही, बोलणं नाही, तुझं काय चाललंय, माझं. पहिल्या काळामध्ये कसं होतं की जेवण करायला सगळेजण एका सोबत बसायचे, तेव्हा असं चर्चा व्हायची, बा तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, मग मला काय प्रॉब्लेम येत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे, तर मग चर्चेतून त्याच्यातून मार्ग पण निघायचे. आता प्रत्येकाचं आपापलं, त्यांना वाटतं की माझ्या ह्याच्यातलं ह्यांना काहीच कळत नाही. पण एक मुलांना एक सांगायचं मला की ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय त्यांचं तुमचं जेवढं वय तेवढं त्यांना अनुभव असतो. त्यांना जरी त्या क्षेत्रातलं काही माहीत नसलं तर कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे एवढं तर नक्कीच जाण त्यांच्यामध्ये असते. मग त्या गोष्टीचं तुम्ही ते एकमेकाबद्दल शेअर करायला पाहिजे. शेअर केल्यानंतर काय होतं की चर्चा झाली तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळू शकतो, चर्चाच नाही झाली तर काहीच होऊ शकत नाही. त्याकडे तुमच्या कपाळावर लिहिलं नसतं की तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेत. मग आजकाल जे काही फ्रस्ट्रेशन, आजकाल मी पाहतो कुटुंबातल्या सदस्यांना, बऱ्याच कुटुंबामध्ये असं असतं की फ्रस्ट्रेशन येणं, डिप्रेशन येणं, की आता तरुण मुलांना पण डिप्रेशन येतं. मी याच्या आधीच्या एका एपिसोडमध्ये पण सांगितलेलं आहे की मुलगा वयात येतो आणि त्याला डिप्रेशन येतं. त्या आई वडिलाला, म्हाताऱ्या व्यक्तींना काय वाटत असेल की आपला एकुलता एक मुलगा आणि तो डिप्रेशनमध्ये जातोय. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर त्यांची कुंडलीमध्ये जर कुटुंब स्थानात आणि ज्यांना डिप्रेशन येतं ना, काय एक मुळात आजकालच्या आई वडिलांचं पण खूप चुकतं, ते पण मला सांगायचं, मुद्दामून सांगायचं. म्हणजे मी फार मोठा ज्ञानी नाही, पण मला जे जाणवलं, मी आत्तापर्यंत जेवढे माझ्याकडे क्लायंट आले त्याच्यातून मी एक अनुभव घेतला की आज मुलांना आई वडील नाही हा शब्द शिकवत नाहीत. अपयश पचवायची ताकद त्यांच्यामध्ये निर्माणच करत नाहीत. पहिल्या काळामध्ये कसं असायचं की तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे तर तुम्ही कुटुंबाप्रमुख समोर जाऊन मागायची हिंमत तुमची नसायची. आणि आजकाल होतं की प्रत्येक गोष्ट तुम्हाला न मागता मिळते. मग जेव्हा असं होतं, जेव्हा ते करिअरला सुरुवात करते तेव्हा काही गोष्टी अशा असतात की ते पालकांच्या हातामध्ये नसतात. किंवा इच्छित कॉलेजला ॲडमिशन मिळणं किंवा इच्छित ठिकाणी शिक्षण घेणं हे पालकांच्या हातात नसतं. तिथं कॉम्पिटिशन असतं, त्याच्यानुसार ते लिस्ट लागतं. मग त्या मुलांना वाटतं की इतके अपयशच माहीत नसतं आणि तिथं अपयश आल्यानंतर ते एकदम हादरून जातात आणि ते ब्लेम डायरेक्ट आई वडिलांना करतात.
की तुमच्यामुळे मला ते भेटलं नाही, तुम्ही तिथं तेवढं डोनेशन भरलं असं झालं असतं. प्रत्येक गोष्ट पैशाने होऊ शकत नाही, प्रत्येक गोष्ट त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. तर अशा वेळेस तुम्ही पालकांनी पण एक गोष्ट कळायला पाहिजे की मुलांना अपयश सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तर मग त्या घरामध्ये असे वादविवाद होत नाहीत किंवा कलह निर्माण होत नाहीत. मग असं जर नाही झालं तर निश्चितच तिथं त्यांना सुख समृद्धी मिळू शकते. नाही, कसं होतं मला वाटतं आई वडिलांचं, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, जे आई बाबा आहेत, त्यांना असं होतं की आम्हाला हे नाही मिळालं, त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या मुलांना तेच होतं ना, काय होतं मला जे मिळालं नाही ते त्याला मिळतंय, त्याच्या नशिबाने मिळते म्हणून आपण देत राहतो. पण माझं म्हणणं द्यायला काहीच हरकत नाही, द्या तुम्ही, पण त्याला जाणीव करून द्या की हे मिळण्यासाठी आपल्याला करावं काय लागतं. की जेव्हा मी 1 रुपया कमवण्यासाठी मला जर 10 मिनिटं खर्च करावा लागत असेल, 10 मिनिटाची मेहनत घ्यावी लागत असेल, तर 10 मिनिटाची किंमत काय त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे ना. ते जर जाणीव होत नसेल तर निश्चितच ते मुलाला जर त्याला काय वाटतं की पप्पाकडे खूप पैसा आहे, मग पप्पा देतीलच, पप्पाने हे केलंच पाहिजे, पप्पाने ते केलंच पाहिजे. एक उदाहरण सांगतो शिल्पा तुला, म्हणजे डोळ्यात पाणी येण्यासारखं. MBBS ला मुलगा लागलेला एक मेडिकल कॉलेजला, आणि 1 वर्ष झालं त्याचं, आता मी लोणी सारख्या मेडिकल कॉलेजला त्याचा नंबर लागला, आणि त्याची इच्छा होती की औरंगाबादमधल्या एका कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन पाहिजे होतं 2nd इयरला. तिथं त्याचे वडील डोनेशन भरू शकले नाहीत, म्हणून त्याने मेडिकलचं शिक्षण सोडून घरी येऊन बसला आणि त्याला फ्रस्ट्रेशन आलं. आणि मला एक सांगा की मेडिकलला लागण्यासाठी आईवडिलांनी किती कष्ट घेतले असतील, आणि त्यानेही स्वतःसाठी किती कष्ट घेतले असतील तिथं जाण्यासाठी. मग तुम्ही छोट्याशा गोष्टीमुळं, जर तुमच्यामध्ये टॅलेंट आहेच, माझं म्हणणं काय की तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे ना, तर तुम्ही कुठे ते प्रूव्ह करू शकता ना. त्याला असं गरज नाही की मी इथेच प्रूव्ह केलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये हिरा असतो, मी प्रत्येक वेळेस सांगतो की जो हिरा आहे तो हिरा असतो, तो कुठे चमकलाच पाहिजे. तुम्ही कोणत्या ठिकाणी आहेत ह्याला महत्व नाही ना, तुम्ही कसं तुमचं रूप दाखवता त्याला महत्व आहे, तुम्ही स्वतःला कसं प्रूव्ह करता ह्याला महत्व आहे. ह्या गोष्टी त्यांनी निश्चित केल्या पाहिजेत. तर छोट्या छोट्या गोष्टींच्यामुळे गैरसमज होतात आणि मग फ्रस्ट्रेशनच्या माध्यमातून मग सगळंच बिघडून जातं, सगळीकडेच आनंदी आनंद होतो. कौटुंबिक समस्या काय काय आहेत आणि त्याच्यावरती कशी मात करता येऊ शकते हे सरांकडून आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतेय, तुम्ही कुठेही जाऊ नका.